म्हणजे जे शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि महत्त्वाचा प्रॉडक्ट म्हणजे त्यांचाच प्रॉडक्ट असतो, जे की जास्त प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतो. पण ॲक्चुअली ते एक्सपोर्ट करत नाहीत. त्या ठिकाणी येतात बाहेरचे गुजराती, मारवाडी जे आहेत ते येऊन एक्सपोर्ट करतात. ते येऊन पैसा कमवून राहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये. तेच सांगणं आहे की माझं आपल्या महाराष्ट्राच्या नवीन एक्सपोर्टरना, नवीन स्टुडंटला, की तुम्ही ह्या गोष्टी योग्य प्लॅटफॉर्मचा अभ्यास करून किंवा एनालिसिस करून, योग्य गाईडन्स घेऊन, योग्य योग्य डॉक्युमेंटेशन सबमिट करून, योग्य प्लॅटफॉर्म B2B साइट्स आहेत. ह्या गोष्टी एनालिसिस करून तुम्ही करू शकता. एक्सपोर्टर तुम्ही बनू शकता. तर तुम्ही नवीन एक्सपोर्टर्सला यामधनं काय अल्टिमेट ॲडवाइस देऊ शकता? तर मग एक्सपोर्ट इंडस्ट्री जे तुम्हाला ज्या प्रकारे दाखवल्या गेली, ज्या प्रकारे हार्डनेस दाखवल्या गेले, की यामध्ये लॉसेस असतात. म्हणजे ट्रेड वाईज दाखवलं गेलं. मनामध्ये तुमच्या डाऊट हमेशा बिंबवला गेला, की एक्सपोर्ट इंडस्ट्री दाखवल्या गेली तुम्हाला ब्लेझर्स, शूज ह्या गोष्टी जे दिसतात तुम्हाला. ॲक्चुअली इंडस्ट्री महत्त्वाचं आहे यामध्ये म्हणजे तुम्ही माल विकणे. ज्यावेळेस तुम्हाला विकता याल, विकण्याची कला ज्यावेळेस तुमच्या अंगी प्राप्त झाली, विकण्याची कला ॲज अ ते इंटरनॅशनल मार्केट असो वा तुम्ही डोमेस्टिक मार्केट असो, विकण्याची कला तुमच्यामध्ये आल्यानंतर मग त्या गोष्टी तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही पण एक्सपोर्टर बनू शकता. त्या गोष्टी तुम्ही पण पण जसं भारतीय प्रॉडक्ट आहे, हे आपल्याला समजा बाहेर एक्सपोर्ट करायचे राहिले, तर गव्हर्नमेंटच्या कोणत्या वेबसाईट्स आणि कोणत्या स्ट्रॅटेजीज नवीन एक्सपोर्टरनी वापरल्या पाहिजे? प्रॉडक्ट सिलेक्शनसाठी फर्स्ट तर आहे commerce.gov.in, सेकंड DGFT. हं, हे दोन्ही पण गव्हर्नमेंटच्या साईट आहेत. commerce.gov.in हून तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट किती व्हॅल्युएबल आहे हं, आणि मागे 5 वर्षामध्ये किती प्रमाणात एक्सपोर्ट झाला, मागे 2 वर्षामध्ये किती प्रमाणात एक्सपोर्ट झाला, हं, ते हं, त्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला भेटतं. त्यानुसार तुमच्या प्रॉडक्टची किंमत कळते काय म्हणजे हं, शिपमेंट व्हॅल्यू किती व्हॅल्युएबल आहे आणि हं. किती प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतो, ओके. हे कन्सिडर केलं जातं. त्या ठिकाणाहून आपण एच-एस कोड मेन्शन करून आपण प्रॉडक्ट फायनलाईज करू शकतो. प्रॉडक्ट रिसर्च करू शकतो. हं, हं, त्या लेव्हलने आपण प्रॉडक्ट सिलेक्शन आणि प्रॉडक्टची डिमांड हं. जे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये ओके. ह्या साइटवर तुम्ही करू शकता आणि सेकंडरी येतात म्हणजे B2B साइट्स आहेत. हं, ऑल कंट्रीमध्ये ॲज अ Alibaba आहे. Amazon आहे. Amazon इंडिया आपल्या कंट्रीचं झालं. Amazon UKचं झालं. Amazon दुबईचं झालं. हं, हं. या वेबसाईटवर पण तुम्ही व्हिजिट करून पाहू शकता तुमच्या प्रॉडक्टची डिमांड किती आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमित धनराज. थोडी बहुत जिंदगीच्या नव्या एपिसोडमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. बऱ्याच लोकांना एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असतं. पण प्रॉपर गाईडन्स न मिळाल्यामुळे त्यांना बरेच प्रॉब्लेम जात असतात. आज आपल्या शोमध्ये डॉक्टर बालाजी कदम हे आलेले आहेत. ते एक एक्सपोर्टर आणि एक्सपोर्ट कन्सल्टंट आहे. शिवाय ते आज आपल्याशी एक्सपोर्ट या बिझनेसबद्दल बऱ्याच गप्पा करणार आहे. तर चला त्यांचे स्वागत करूया. नमस्कार बालाजी कदमजी. नमस्कार सर. जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे आमच्या शोमध्ये. तर सर तुम्ही व्यावसायिक म्हणून ॲज अ एक्सपोर्टर करिअरची सुरुवात केली. तर ती कधी आणि कशी झाली याबद्दल तुम्ही सांगाल? एक्सपोर्टर म्हणून तर 2023 पासून हं, सुरुवात झालेली आहे व्यंकय्या फूड्सची. हं, बिझनेसमध्ये तर अगोदरपासून होतो मी 3-4 म्हणजे कोव्हिडच्या 1 वर्ष अगोदरपासून. हं, कोव्हिडच्या टायमिंगला काही बिझनेस जे शॉप होते, हं, त्यामध्ये मायनस म्हणजे लॉसेस यायला चालू झाले. कारण कोरोना टाईम होता, कोव्हिड टायमिंग होता. हं, मग हं, त्यावेळेस पण फेस करून मग हे माइंडमध्ये की आपल्याला तर नॅशनल लेव्हलचा बिझनेस करायचा. पण तशा अडचणी आल्यावर पण आपण मग बिझनेस आपला स्टार्ट कसा राहील, हं, हं. त्या रिलेटेड बिझनेस पाहिजे होता. मग एक्सपोर्टचं तर आपल्याला फर्स्ट करायचं होतं. त्या लेव्हलचं आपल्याला रोडमॅप माहिती नव्हतं, मार्केट माहिती नव्हतं आपल्याला हां, त्यानुसार. मग 2023 पासून स्टार्टअप झालेलं आहे एक्सपोर्ट रिलेटेड. ओके. तेव्हा मग व्यंकय्या फूड्सची आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर सर व्यंकय्या फूड आता प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेलं प्रॉडक्ट आहे. तर या प्रॉडक्टच्या जर्नीबद्दल तुम्ही लोकांना काही सांगू शकाल? हो, व्यंकय्या फूड्स हे तर आम्ही 2023 मध्ये स्टार्ट केले हं, आणि स्टार्ट केल्यानंतर पिकल्सला आपण फर्स्ट प्रायोरिटी दिली. कारण हं, खेडेगावामध्ये पिकल्स हे जास्त इन्स्पायर गोष्ट असते आणि एक होममेड असल्यामुळे चव असते हं, पिकल्सला. हं, त्यावेळेस मग आपण घरी म्हणजे घरामध्ये स्टार्ट केले. जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट घरामध्ये स्टार्ट केले. हं, मग पिकल्स बनवायला चालू केले. मग ते आजूबाजूंना द्यायला चालू केले. स्टोअरला, हं, शॉपला, मॉलला, ग्रोसरी स्टोअरला. मग टेस्टिंगसाठी, हं, एक्झामिनेशनमध्ये स्टॉल लावायला स्टार्ट केले मुंबई, जुहूमध्ये. हं, मेन एरिया जो असतो त्या एरियामध्ये आपण प्रेझेंट चालू केलं. मग नंतर
त्यानुसार असं जाणवलं की मार्केटमध्ये आपण जे पिकल्स बनवतो आणि जे अदर कंपनीज पिकल बनवतात, त्या पिकल्समध्ये आपल्या पिकल्समध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे कसं असतं, एक खेडेगावामध्ये बनलेली वस्तू आणि हँडमेड असलेली वस्तू म्हणजे खाण्यासाठी, ती जे मार्केटमध्ये केमिकलचं प्रमाण ज्या प्रमाणामध्ये चालू आहे केमिकल, त्या लेव्हलला माझे पिकल्स मग टॉप यायला चालू झाली. प्राईस थोडीशी हाय होती, बट ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे प्राईस तर हाय असणारच आहे. पण टेस्ट पण त्या लेव्हलची होती. ओके. त्यामुळे मग तिथून आपण जसं रिस्पॉन्स यायला चालू झाला, आपल्याला जसं रिव्ह्यू यायला चालू झाले, त्यानुसार आपण त्याला मग ब्रँडिंगमध्ये कन्व्हर्ट केलं. ओके. म्हणजे पॅकेजिंगमध्ये, ब्रँडिंगमध्ये कव्हर केलं. त्यानुसार मग ब्रँडिंग चालू केल्यानंतर ग्रोसरी स्टोअरला, परत मॉलला, या ठिकाणी मग शिपमेंट चालू झाली आपली छोटी-छोटी डोमेस्टिक लेव्हलला. ओके. त्यानुसार आपण पिकल्सची आपली जर्नी चालू आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एक चवीचं म्हणजे एक चवीचा विश्वास होता आणि लोकांचा ट्रस्ट. अच्छा. रासायनिक पद्धतीनं हो, किंवा हो. जे मार्केटमध्ये जे पिकल मिळतात हो, हो. राइट, राइट, राइट. आणि आपण जे घरगुती स्टाईलचे जे बनवतो. बनवतो, तर याच्यामध्ये काय फरक, म्हणजे असा काय क्वालिटीमध्ये काय फरक असतो? क्वालिटी म्हणजे कसं असते, जे सोडियम यूज करतात मार्केटमध्ये त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी, आणि ते महत्त्वाचं म्हणजे आपली इम्युनिटी लॉस करते. महत्त्वाचं सोडियम म्हणजे ओके. अदर माहिती आहे सगळ्यांना. त्यासाठी मग आपण सोडियम वगैरे ह्या गोष्टी बिलकुल यूज करत नाही आणि एकदम नैसर्गिकरित्या एकदम. तर एक आपण समजा मँगोचं पिकल्स आहे आमचं, तर ते मँगो ज्या ठिकाणून आपण घेतो, ज्या शेतातून आपण घेतो, त्या शेतामध्ये पण आपण कोणते स्प्रे किंवा त्या लेव्हलचं आपण यूज करत नाही. त्या ठिकाणून आपण ते आंबे घेतोय. ओके. त्यामुळे ते ॲक्चुअली नैसर्गिक असतात आणि बनवणं पण आपलं त्याच प्रमाणामध्ये असते. त्यासाठी आणि त्याला बनवते वेळेस ना कोण्या मशिनीचा यूज, ना कुठं म्हणजे काहीच, होममेड म्हणजे होममेड. त्यासाठी मग ओके. चवीमध्ये आणि क्वालिटीमध्ये तर फरक असणारच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सेहतसाठी. महत्त्वाचं म्हणजे सेहतसाठी. तुम्ही पाहिलं तर मग जे पिकल्स पाहण्यावर सुद्धा कळते तुम्हाला. मार्केटमधले जे पिकल्स असतात ऑइली, एकदम ऑइली. आता आमचे पिकल्स ड्राय दिसतात तुम्हाला. त्यामध्ये ऑइल बिलकुलही दिसत नाही. हे फरक असतं आमच्या पिकल्समध्ये आणि मार्केटच्या पिकल्समध्ये. तर सर, तुमच्याकडे जे पिकल्स आहेत त्यामध्ये किती पद्धतीच्या व्हेरायटीज आहेत तुमच्याकडे आता सध्या? आमच्याकडे पिकल्स 10 प्रकारचे आहेत. महत्त्वाचा म्हणजे बेस्ट सेलर तक्कू आहे. तक्कू. तक्कू. जे तक्कू. की साऊथमध्ये जास्त प्रमाणात खातात. ओके. साऊथमध्ये तक्कू म्हणजे ओल्या मिरचीपासून बनतंय. हां, हां. ओले मिरची, जंजीर गार्लिक ह्याचं मिक्स असते. ओके. ते तक्कू म्हणजे ते आमचं फेव्हरेट आणि बेस्ट सेलर आहे. रिस्पॉन्स त्याला एक नंबर रिस्पॉन्स आहे. आणि मँगो पिकल्स, एक महाराष्ट्राची परंपरा आपली आंब्याचं पिकल्स. परत हिरव्या मिरचीचं आहे. परत आवळ्याचे पिकल्स बनवतो आपण. मँगो मुरब्बा बनवतो. आवळा मुरब्बा बनवतो. ओके. परत गार्लिक पिकल्स म्हणजे लसणाचा आचार, लसूण आचार बनवतो. परत भरीव मिरचीचा आचार म्हणजे लाल मिरचीचा, भरीव मिरचीचा आचार बनवतो. असे 10 प्रकारचे पिकल्स आहेत आपले. ओके. आणि सेकंड प्रॉडक्ट म्हणजे बनाना चिप्स. अच्छा. चिप्स बनवतो, बनाना चिप्स बनवतो. जे हं. की पोटॅटो चिप्सला कन्सिडर करून आपण बनाना पकडले आणि बनाना त्यानुसारच आपण बनवतोय बनाना चिप्स. जे की एनर्जी बूस्ट म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला भेटतात. त्यासाठी बनाना चिप्स आणि पिकल्स आपले आता डोमेस्टिक लेव्हलला मार्केटमध्ये कंटिन्यू शिपमेंट चालू आहेत. कंटिन्यू सेल चालू आहे आपला. ओके. आणि भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला ऑर्डर असतात. ऑर्डर पेंडिंग असतात आपले. एकतर आपण माल सप्लाय करू शकत नाही. एवढ्या प्रमाणामध्ये आपले सध्या डोमेस्टिक लेव्हलला बिझनेस चालू आहे. महत्त्वाचं म्हणजे टेस्ट. तर जसं व्यंकय्या फूडला आता तुम्ही बऱ्यापैकी एक ओळख दिली आहे मार्केटमध्ये. तर याच गोष्टीला घेऊन तुम्ही आता म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलला तुम्ही आता एक्सपोर्ट करत आहात. तर याबद्दल मला काही माहिती देऊ शकाल? हां, तर एक्सपोर्ट म्हणजे पिकल्स माझ्या डोमेस्टिक लेव्हलला विक्री चालू होती. मग एक वेगळं स्वप्न म्हणजे जगभरामध्ये आपले प्रॉडक्ट पोहोचण्याचं. एक डोमेस्टिक लेव्हलला आपला रिस्पॉन्स येऊन राहिला. आपले प्रॉडक्ट तर टॉप राहिले, म्हणजे क्वालिटी स्टँडर्ड आपली मेंटेन आहे. परत शेल्फ लाईफ चांगली आहे. परत नॅचरल आहेत. त्यामुळे मग एक स्वप्न बाळगलं की जगभरामध्ये आपण आपले पिकल्स जे आहेत, आपला ब्रँड जे आहे ते पोहोचण्याचं. त्यावेळेसपासून आपली जर्नी स्टार्ट झाली एक्सपोर्ट रिलेटेडमध्ये. मग एक्सपोर्ट जर्नी स्टार्ट केली. मग प्रोडक्ट तर आपला होता, पिकल्स होते आणि महत्त्वाचं म्हणजे पिकल्सला एक्सपोर्ट करण्यासाठीच आपण एक्सपोर्ट जर्नी स्टार्ट केलेली आहे. त्यापासून मग एक्सपोर्ट रिलेटेड म्हणजे एक्सपोर्ट जर्नी आपली स्टार्ट झालेली आहे. म्हणजे असं करता एक्सपोर्टमध्ये एक्सपोर्टमध्ये आपण बरेच प्रोडक्ट्स तुम्ही बरेच याच्यामध्ये प्रोडक्ट ऍड एक्सपोर्ट केले. केलोय आजपर्यंत आणि चालू पण आहेत. ओके. पर डे शिपमेंट असते आपली.
ओके. मंथली 26-27 शिपमेंट कंटिन्यू असतात आपले. बापरे! आणि महत्वाचं म्हणजे व्हेजिटेबल जे फार्मरिस्ट आहेत आपण, हं, त्या ज्या लेवल पासून आपण आलोय, मग हं, ते आणि ते प्रोडक्ट सर्वात जास्त एक्सपोर्ट होतात इंडियामधून हं, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधून. हं, मग आपला बेसच तो आहे, तर मग आपण का करू शकत नाही? बरोबर. एक वेगळी चाहूल लागल्यामुळं मग आपण आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर सर एक्सपोर्ट करण्यासाठी जसं इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट असतं, त्याच्यानंतर जी-एस-टी असतं किंवा फसाय नावाचं सर्टिफिकेट आहे. याबद्दल आम्हाला माहिती आहे. पण याच्या व्यतिरिक्त बरेच असे सर्टिफिकेट्स असतील किंवा हिडन रजिस्ट्रेशन असतील, जे आम्हाला माहिती नाही किंवा बऱ्याच लोकांना पण माहिती नाही. तर त्याबद्दल काही सांगू शकाल, की असं काय-काय रिक्वायर्ड असतं आपल्याला यासाठी? हो, फर्स्ट आर-सी-एम-सी रजिस्ट्रेशन कम मेंबर सर्टिफिकेट. हं, त्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट रिलेटेड अपेडा आहे, स्पाइस बोर्ड आहे. हं, परत ई-सी-जी-सी आली गव्हर्नमेंट पॉलिसीज. ई-सी-जी-सी म्हणजे जे आपण शिपमेंट करतो, हं, त्याला रिकव्हरीसाठी पॉलिसीज आली गव्हर्नमेंटचे. परत फ्यू आहे. हं, परत पोर्ट रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. हं, सर्टिफिकेट जर तुम्ही म्हणाल तर मग आय-ई-सी आहे, जी-एस-टी आहे, अपेडा आहे, हं, परत फसाई आहे. हं, परत आय-एस-ओ लागतात त्याला आणि गल्फ कंट्री आता कंट्री वाईज हं, स्टँडर्ड मेन्शन. गल्फ कंट्रीज जर म्हटलं तर तुम्ही मग हलाल सर्टिफिकेट आलं, जे की स्टँडर्ड मेन्शन करतं आणि हं, यू-एस-ए साइड म्हटलं तर मग एफ-डी-ए आलं. हं, ते हं, पण सेम प्रोसेस असतं आणि ह्या सगळ्यांना कन्व्हर्ट म्हणजे एक प्रॉडक्ट रिलेटेड तुम्हाला टेस्टिंग गरजेची असते. हं, हं, जे की गव्हर्नमेंट बॉडीजमध्ये येते एस-जी-एस लॅब टेस्ट. हं. ती तुमच्या प्रॉडक्ट रिलेटेड त्या प्रॉडक्टचे म्हणजे टेस्टिंगसाठी ओके. टेस्टिंग रिपोर्ट मेन्शन करतात. परत त्यामध्ये बँकेचा एडी कोड आला. म्हणजे ह्या सगळ्या सर्टिफिकेट्समधनं आपल्याला जावंच या लागणार. सगळ्या सर्टिफिकेटमधनं जावं लागतं आपल्याला. तर सर तुमची एक नवीन उद्योजक म्हणून सुरुवात झाली. हं, हं. त्यानंतर तुम्ही एक यशस्वी एक्सपोर्टर राहिलात. मग मेंटर. आता ग्लोबल ग्लोबल ट्रेड कोच म्हणून तुम्ही काम करता. तर या सगळ्या इन्स्पायरिंग जर्नीमध्ये सुरुवातीपासून तर आतापर्यंत ज्या म्हणजे प्रॉब्लेम्स तुम्हाला गेले असतील, त्यातनं तुम्हाला काय असे धडे मिळाले? फर्स्ट सांगायचं म्हणजे एक्सपोर्ट रिलेटेड. हं, कोचचा मेंटॉर तर पुढे राहिले. हं, महत्त्वाचं आहे एक्सपोर्ट. हं, ज्यावेळेस माझी जर्नी स्टार्ट झाली त्यावेळेस प्रॉडक्ट सिलेक्शन हे आमच्यासाठी खूप मोठं स्ट्रगल होतं. कारण प्रॉडक्ट मग निवडायचा कोणता प्रॉडक्ट? जे हं. प्रॉडक्ट मी स्वतः प्रॉडक्ट जे फायनलाईज केलं, त्यावर रिसर्च जे मी केलं, हां. 2 महिन्यानंतर कळालं की त्या प्रॉडक्टची मार्केटमध्ये डिमांडच नाहीये. ओके. मग त्यासाठी महत्त्वाचं आहे प्रॉडक्ट सिलेक्शन हं, हं. आणि त्यानंतर येतो प्रॉडक्ट रिसर्च. प्रॉडक्टवर जे रिसर्च करतो. रिसर्च म्हणजे आपला प्रॉडक्ट कोण्या कंट्रीजमध्ये व्हॅल्युएबल आहे, कोण्या कंट्रीला एक्सपोर्ट होतो. हं, जर व्हेजिटेबल्सचं पकडलं तर गल्फ कंट्रीला होतात. हं, कारण टाईम ड्युरेशन आहे ते कमी प्रमाणामध्ये लागतो. प्रॉडक्ट इझिली एक्सपोर्ट होतात. तर त्याप्रकारे मग पुढे येते पेमेंट टर्म्ससाठी. हं. पेमेंट टर्मवर चॅलेंजेस असे असतात, की तुम्हाला दाखवलंय एक जातानी असतं एक मार्केटमध्ये. ओके. त्या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नवीन एक्सपोर्टर फसतात. हं, त्याच ठिकाणी त्या ठिकाणी आलं टी-टी स्लिप जे असते. हं, जे आपण आर-टी-जी-एस मारताय बँक टू बँक इंडियामध्ये, तर त्या प्रमाणामध्ये मग अदर कंट्रीचं पण टी-टी स्लिप असते. हं, ते कन्सिडर करतच नाही. गव्हर्नमेंट अप्रूव्हल नसतं. म्हणजे त्यावर आपण पॉलिसी पण काढू शकत नाहीये. त्यावर आपण शिपमेंट पण करू शकत नाही. पण हे जास्त जणाला माहिती नाहीये. 90% नवीन जे एक्सपोर्टर येतात, ते हं, हीच चुका करून राहतात. हं, हं, ते पण झालेलं आहे माझ्यासोबत, हं, की इथून शिपमेंट माझी निघाली. लोडिंग झाल्यानंतर मुंबई नावाशेवा पोर्टवरनं मला तिथून टी-टी स्लिप आली माझ्या पेमेंटची. हं, हं, एक 70% ॲडव्हान्स होतं. हं, आणि ती स्लिप त्यांनी दाखवली, प्रोव्हाईड केली. मग मी एक शांत राहिलो, की हं. माझी शिपमेंट झालेली आहे, पेमेंट आली. मग ते कन्व्हर्ट होण्यासाठी जर ओरिजिनल असेल तर कन्व्हर्ट होण्यासाठी तुम्हाला 48 घंटे लागतात. ओके. मिनिमम हं, 48 घंटे लागतात. हं, हं. आणि जर त्यांनी तुमची शिपमेंट घेण्यासाठी ते दाखवलं तर मग नंतर कॅन्सल पण करू शकतात. म्हणजे फ्रॉड होण्याचे चान्सेस असतात. ओके. त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे योग्य रोडमॅप हं, आणि योग्य डॉक्युमेंटेशन, हं, हं. पेमेंट टर्म ह्या गोष्टी खूप मॅन्डेटरी आहेत. ओके. आणि माझं ज्यावेळेस फर्स्ट शिपमेंट झालं, लिटरली मी सांगायचं म्हणजे मी 3 दिवस झोपलो नव्हतो मी स्वतः. हं, माझी शिपमेंट पोहोचेपर्यंत तिथं मला पेमेंट कन्व्हर्ट होईपर्यंत. एवढंच नाही, पेमेंट माझ्या अकाउंटला आली आणि ई-फॉरेक्स डिपार्टमेंट म्हणजे जे की पेमेंट कन्व्हर्ट करतं. हं, USD कन्व्हर्ट करतं आपल्या अकाउंटमध्ये. हं. त्या अकाउंटला पण माझी पेमेंट येऊन स्टफ होती म्हणजे आलेली होती. हां, हां. डॉक्युमेंटेशन सबमिट केल्यानंतर त्या माझ्या अकाउंटला शो होणार होती. तरी पण मी
म्हणजे ट्रस्ट माझा एवढा नव्हता की म्हणजे विश्वास नव्हता त्या गोष्टीवर. कारण फ्रॉड यामध्ये खूप प्रमाणामध्ये फ्रॉड आहे. त्यासाठी आपल्याला योग्य रोडमॅप आणि योग्य डॉक्युमेंटेशन ह्या गोष्टी असतील तर मग चान्सेस आहेत एक्सपोर्टर बनण्याचे आणि प्रॉफिटेबल आहे. पण योग्य तुम्हाला रोडमॅप पाहिजे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर तुम्हाला पूर्ण सर्टिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीला प्रॉपर प्रॉपर केल्याशिवाय आणि तुम्ही यामध्ये ज्यावेळेस मी फर्स्ट 2 महिने रिसर्च केलं, एक एमबीसीचा डाटा, मेल डाटा जे की आज चालू आहे मार्केटमध्ये. एमबीसीला मेल पाठवल्यानंतर एमबीसी डाटा देतं आपल्याला प्रत्येक कंट्रीचा. तो डाटा काहीच कामाचा नाही. एक पण रिप्लाय नाही आला मला. मी मिनिमम नाही म्हटलं तरी 20,000 मेल केले होते मी अरे 5 दिवसामध्ये. एक पण रिप्लाय नाही आला. 2 महिने मी त्यामध्ये टाईम वेस्ट घातला माझा. म्हणून आणि तुम्ही मार्केट रिसर्च करते वेळेस बायर फाइंडिंगचे पण चॅलेंजेस येतात. बायर भेटत नाहीये. सहजासहजी बाहेर भेटत नाही आणि भेटतो तर जेन्युइन भेटत नाहीये. त्यासाठी मग तुम्हाला ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म काही आहेत ते खूप महत्त्वाचे असतात. ॲज अ LinkedIn आलं त्या ठिकाणी. हे जे मेन प्लॅटफॉर्म आहेत ह्या प्लॅटफॉर्मचा अभ्यास करणं आणि याला अॅनालिसिस करणं हे खूप महत्त्वाचं असतं. हे ह्या प्रकारे माझी जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि तर आता असे काही प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये नाहीये म्हणजे ॲज अ एक्सपोर्टर तुम्हाला आता बऱ्यापैकी असे क्लायंट्स मिळाले असतील जे तुम्हाला आता म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट होत नसतील. हो, हो. आता आता शिपमेंट माझे व्यवस्थित चालू आहेत. व्हेजिटेबल महत्त्वाचं म्हणजे माझा जे कोर प्रोडक्ट जे होता तो अजून एक्सपोर्ट नाही झाला. तो एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या गोष्टी जे स्टँडर्ड लागत होते, जसं की अमेरिका आहे तर FDA लागतं. या प्रकारे माझ्या जे कोर प्रोडक्ट आहेत त्याला स्टँडर्ड ज्या गोष्टी लागतात ती आत्ता कुठं म्हणजे आता कंप्लीटली झालेली आहेत. मग नेक्स्ट मंथमध्ये त्या माझ्या प्रॉडक्टचं शिपमेंट आहे. तर मला महत्त्वाचा प्रॉडक्ट एक्सपोर्ट करण्यासाठी 2 वर्ष स्ट्रगल करावं लागलं. 2 वर्ष दुसरे प्रॉडक्ट पकडून एक्सपोर्ट करावं लागलं. म्हणजे मेन जे प्लॅटफॉर्म आहे, मेन जे तुमचं सर्कल आहे, ते शिकणं गरजेचं होतं. असं म्हणतात की प्रॉडक्ट सिलेक्शन ही एक्सपोर्ट मधली पहिली पायरी आहे. पण जसं भारतीय प्रोडक्ट आहे, हे आपल्याला समजा बाहेर एक्सपोर्ट करायचे राहिले, तर गव्हर्नमेंटच्या कोणत्या वेबसाईट्स आणि कोणत्या स्ट्रॅटेजीज नवीन एक्सपोर्टरनी वापरल्या पाहिजे? प्रॉडक्ट सिलेक्शनसाठी फर्स्ट तर आहे commerce.gov.in, सेकंड DGFT. म्हणजे दोन्ही पण गव्हर्नमेंटच्या साईट आहेत. commerce.gov.in वरून तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट किती व्हॅल्युएबल आहे आणि मागे 5 वर्षामध्ये किती प्रमाणात एक्सपोर्ट झाला, मागे 2 वर्षामध्ये किती प्रमाणात एक्सपोर्ट झाला, ते त्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला भेटतं. त्यानुसार तुमच्या प्रॉडक्टची किंमत कळते काय म्हणजे शिपमेंट व्हॅल्यू किती व्हॅल्युएबल आहे आणि किती प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतो, ओके. हे कन्सिडर केलं जातं. त्या ठिकाणून आपण HS कोड मेन्शन करून आपण प्रॉडक्ट फायनलाइज करू शकतो, प्रॉडक्ट रिसर्च करू शकतो. त्या लेव्हलने आपण प्रॉडक्ट सिलेक्शन आणि प्रॉडक्टची डिमांड जे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये ओके. ह्या साईडवर तुम्ही करू शकता. आणि सेकंडरी येतात म्हणजे B2B साईट्स आहेत ऑल कंट्रीमध्ये. ॲज अ अलिबाबा आहे, Amazon आहे. Amazon इंडिया आपल्या कंट्रीचा झाला, Amazon UKचा झाला, Amazon दुबईचा झाला. या वेबसाईटवर पण तुम्ही व्हिजिट करून पाहू शकता तुमच्या प्रॉडक्टची डिमांड किती आहे, किती प्रमाणामध्ये सेल होतो तुमचा प्रॉडक्ट, किती प्रमाणामध्ये व्हॅल्युएबल आहे. या ठिकाणी पण तुम्ही व्हिजिट करून पाहू शकता. सर HS कोड याला एक्सपोर्टमध्ये का बरं महत्व आहे? HS कोड म्हणजे ॲज अ पहा तुम्ही आपल्या भारतामध्येच शेवगाला आमच्या एरियात शेवगा म्हणतात. विदर्भामध्ये मुंगना म्हणतात. ॲज अ इंटरनॅशनल लेव्हलला मोरिंगा म्हणतात. म्हणजे HS कोड कन्सिडर हे इंटरनॅशनल लेव्हलला हे करतो की तुमचा प्रॉडक्ट काय आहे, प्रॉडक्टचा फेस म्हणजे HS कोड. HS कोड तुमचे स्टँडर्ड मेन्शन करतं इंटरनॅशनल लेव्हलला. HS कोड जर नसेल तर मग तुमची शिपमेंट काही कामाची नाही किंवा HS कोड जर चुकीचा असेल तर तुमची शिपमेंट होऊ शकत नाही. स्टफ केली जाते म्हणजे स्टफ होते शिपमेंट. अच्छा, म्हणजे मी समजा कोणता प्रोडक्ट टाकला आणि HS कोड नंतर चुकीचा असेल, हो. तर शिपमेंट निघाल्यानंतर प्रॉब्लेम होतो की आधी? नाही निघतच नाही शिपमेंट तुमची HS कोड निघतच नसेल, निघतच नाही. ओके. त्यामुळे HS कोड हे खूप इम्पोर्टंट आहे एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये. सर ग्लोबल मार्केट ट्रेंड समजून घेणं म्हणजे डाटा एनालिटिक्स नाही. पण रिअल अपॉर्च्युनिटीज म्हणजे कसं ओळखायची आपण? ग्लोबल ट्रेंड्स म्हणजे तुम्ही ट्रेड पोर्टल अॅनालिसिस करणे, जे की इंडियन ट्रेड पोर्टल आहे त्यावर तुम्ही अॅनालिसिस करून ट्रेंड्स ग्लोबल चेक करू शकता. प्लस वेबिनार्स जॉइन करू शकता, प्लस एक्झामिनेशन जॉइन करू शकता, प्लस FIOने जे ऑर्गनाइज करते मीट, बायर मीट जे आपल्या इंडियामध्ये पण होतं आणि
अदर कंट्रीचे त्यांचे असेल तर त्यांनी ऑर्गनाईज करतात. त्या मीटला जाऊन तुम्ही अनालिसिस करू शकता. प्लस हं. तिथून मग तुम्ही गेम चेंजर खरे ठरणार. ओके. जे की माझ्या बाबतीत झालेलं आहे. मी ज्याप्रमाणे एक्सपोर्टर बनलोय, हं. ते महत्त्वाचं म्हणजे ट्रेड पोर्टल गरजेचे आहे. तुम्हाला त्या ठिकाणाहून बाहेर भेटण्याची शक्यता असते. हं, हं. महत्त्वाचा एक ऑफलाईन बट ऑनलाईन पण या दोन्ही गोष्टी तुम्हाला तिथून बाहेर भेटण्याची शक्यता असते. ओके. तर तुम्ही बायरशी कसे कॉन्टॅक्ट करता या सगळ्या याच्यावरून? बाहेरशी मी फर्स्ट तर हेच ग्लोबल ट्रेंड्स आले, हं, प्लस LinkedIn आले, हं, जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत आणि प्लस B2B साइट्स जे आहेत. हं, हं. इंडियामध्ये आपलं इंडिया मार्ट जसं आहे तसं ग्लोबल लेव्हलला म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलला अलिबाबा मेन्शन केलं जाते कन्सिडर म्हणजे B2B साइट जे आहेत, त्या थ्रू पण तुम्ही बाहेर फाइंड आउट करू शकता. म्हणजे त्या साइटवर ज्यांनी लिस्टिंग केलेले आहेत प्रॉडक्ट, हं. समजा दुबई आहे किंवा कॅनडा आहे. कॅनडामध्ये अलिबाबा यूज होतो कॅनडामध्ये पण. कॅनडामध्ये त्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीनं पर्टिक्युलरली तुमचे क्लॉथ असतील, मग ते त्या ठिकाणून पण तिथले प्रेझेंट करणारे म्हणजे ते तुमचे सप्लायर ठरू शकतात. म्हणजे तिथले सप्लायर ते ठरू शकतात. म्हणजे ते तुमचे बायर झाले. त्यांना पण तुम्ही अप्रोच करू शकता. त्यांना पण तुम्ही तुमचा म्हणजे जे आहेत तुमची इंडस्ट्री जे आहे, प्रॉडक्ट जे आहेत ते त्यांना तुम्ही अप्रोच करू शकता. तिथून पण तुम्हाला बाहेर भेटण्याची शक्यता असते आणि मिनिमम रिअलीमध्ये 30 ते 40% तर बाहेर तिथून भेटतात तुम्हाला. त्या कंट्रीमध्ये ज्या व्यक्तीचा प्रॉडक्ट आहे आणि जे व्यक्ती शो करतोय हं, प्रॉडक्ट, हं, हं. त्याचा ओनर जे आहे मग ते तुमचा बायर झाला. ओके. तिथला सप्लायर म्हणजे तुमचा बायर झाला. मग तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता. तुम्ही त्यांना मेल करू शकता. तुम्ही तुमच्या प्रॉडक्टसाठी त्यांना तुमची रिक्वायरमेंट चेक करू शकता. ह्या गोष्टी ग्लोबल ट्रेंड्सला तुम्ही गेम चेंजर ठरू शकतात. ओके. महाराष्ट्रामध्ये जी एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे ती लोकांना पूर्णपणे माहिती नाहीये. म्हणजे असे बरेच प्रॉडक्ट आहे जे लोकं एक्सपोर्ट करू शकतात. पण तुम्ही असे काही प्रॉडक्ट सांगू शकता की ज्याची बाहेर डिमांड बरीच आहे आपल्या प्रॉडक्ट्सची? महाराष्ट्रामधून तर व्हेजिटेबल एक्सपोर्ट होतात. हं, परत पोमोग्रेनेट आलं त्यामध्ये, पेरू आलं त्यामध्ये, आपली नागपूर साइड पकडलं तर संत्रा आली त्यामध्ये. ऑटोमेशनचे पार्ट एक्सपोर्ट होतात. टर्मरिक एक्सपोर्ट होतं महाराष्ट्रामध्ये. परत कोल्हापुरी एक्सपोर्ट केलेले आहेत माझ्या पाण्यात. एक हं, व्यक्ती कोल्हापुरी जी चप्पल असते, हं, हं, ती पण एक्सपोर्ट केलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातून बऱ्याच प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतो. मुंबई साइडला पाहिलं तर मग केमिकल एक्सपोर्ट होतात. हं, हं, महाराष्ट्रामधून बऱ्याच प्रमाणामध्ये परत आपलं कॉटन रिलेटेड प्रॉडक्ट आले ते एक्सपोर्ट होतात. हँडीक्राफ्ट प्रॉडक्ट एक्सपोर्ट होतात. हं, हं. म्हणजे असं आणखी मला समजा व्हेरायटी वाढवायची असेल, तर मी पण त्यामध्ये एक्सपोर्टमध्ये करू शकता, करू करू शकता. शकतो. तुमचा पण प्रॉडक्ट एक्सपोर्ट होऊ शकतो. म्हणजे त्यामध्ये तर सर जे नवीन बिझनेसमॅन असलेले जे एक्सपोर्टर्स आहे, या लोकांना तुम्ही ग्लोबली पोहोचवण्यासाठी काय मदत करू शकता? अ, अगदी बरोबर. अ, अ, यासाठी आता म्हणजे आम्हाला भरपूर कमेंट येतात, जे की एक्सपोर्ट रिलेटेड स्टुडंटचे भरपूर आम्हाला एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये जॉइन करायचे आहे. एक्सपोर्ट इंडस्ट्री शिकायची आहे. परत अ, जे अदर वर्कशॉप जॉइन केलेले किंवा 3 दिवसाची ट्रेनिंग अटेंड केलेले पण स्टुडंटचे मेसेज येतात, मेल हं, येतात हं, कंटिन्यूमध्ये आणि ते त्या कन्सिडर करूनच आपण ₹49 चं वर्कशॉप ठेवलेलं आहे. मग हं, त्या वर्कशॉपला त्यांनी अटेंड करून त्या ठिकाणी त्यांना योग्य गाईडन्स आणि योग्य रोड मॅप दिला जाईल, जेणेकरून ते स्टफ होणार नाहीत किंवा त्यांना त्यांच्या एक्सपोर्ट जर्नीसाठी हेल्पफुल राहील. हं, कन्सिडर करून आपण ठेवलेलं आहे. मग ते जॉइन करू शकतात. ते अटेंड करून मग पुढे जर्नी स्टार्ट करू शकतात. हं. तर समजा मी तुमच्या वर्कशॉपमध्ये आलो आणि मी तुमच्याकडनं शिकलो आणि उद्या जाऊन समजा मला कोणता प्रॉब्लेम झाला, तर मी तुमच्या म्हणजे तुमचा गाईडन्स मला मिळेल, की काय हो, करायला बिलकुल पाहिजे? तुम्हाला गाईडन्स रोडमॅप तेच दिले जाईल. तुम्हाला तेच प्रोव्हाईड केलं जाईल, की हं, जेणेकरून तुम्ही स्टक नाही झाले पाहिजे. आजकाल ट्रेंडच चालू आहे. 3 दिवसाची ट्रेनिंग करता तुम्ही. असे हं. 3 दिवसाची ट्रेनिंग करून मग एक्सपोर्टर झाले असते, तर मग आज खूप एक्सपोर्टर घडले असते. त्यामुळे ते कन्सिडर करूनच आपण हां. ₹49 चा मिनिमम ₹49 चाच वर्कशॉप हं, ठेवलेला आहे. ते हं, 3 तासाचं वर्कशॉप असणार आहे. त्या वर्कशॉपमध्ये मी हे 100% सांगू शकतो, की एक्सपोर्ट इंडस्ट्री नेमकी काय आहे? हं, तिला तुम्ही एनालिसिस कशाप्रकारे करू शकता किंवा तुम्ही रोडमॅप तुमचा स्वतःचा रोडमॅप कसा रेडी करू शकता, डॉक्युमेंटेशन कसे रेडी करू शकता, हं, हे हं, तुम्ही 100% शिकणार तुम्ही. ₹49 च्या क्लासमध्ये आम्ही हे नाही सांगत, की दुसऱ्यासारखे तुम्हाला बाहेर आणून देणार किंवा ह्या गोष्टी शक्य नाहीत, कोणी करू पण शकत नाही. हं, पण हे आम्ही 100% शुअरिटी देतो, की त्यांना एक्सपोर्ट इंडस्ट्री हे 100% समजणार. हं, डॉक्युमेंटेशन काय असतात किंवा स्वतः रोडमॅप कसा रेडी करायचा. हं, हं. तर बिझनेसमॅन म्हणून बऱ्याचदा लॉस होतो. अशा राइट. वेळेला नीरस वाटतं. तर अशा वेळेला तुम्ही काय करता? हे पहा लॉस तर बिझनेसमॅन असो या कोणी असो, लॉस तर
सहन करू शकत नाही कोणी असो. त्यासाठी तुम्हाला महत्वाचं म्हणजे 4 प्लेयर लागतात. एक तर असतो तुमचा सप्लायर, सेकंड असतो तुमचा बायर, थर्ड असतो तुमचा CHA आणि 4 असता स्वतः तुम्ही. हे 4 गोष्टी तुमचे हे 4 जे पोल आहेत, हे 4 गोष्टी जर तुमच्या परफेक्टली असतील, तर मग लॉस येण्याची शक्यता नाही, लॉस येत नाही. पण लॉस त्या टायमिंगला जरी लॉस आला, तर मग त्याला तुम्ही जे चूक तुमची झालेली आहे, ती चूक रिकव्हर करून परत त्याच एनर्जीने पुढे जाणे, पुढे फेस करणे, त्याच एनर्जीने परत स्टार्ट करणे, त्याच एनर्जीने आपली शिपमेंट परत करणे, तरच मग तुमचा लॉस रिकव्हर होऊ शकतो आणि लॉसेस कव्हर होतात. त्याप्रमाणे फर्स्ट महत्वाचं सांगायचं म्हणजे यासाठी तुमचे 4 प्लेयर महत्वाचे आहेत, 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. ती जर चूक झाली तर मग तुम्ही लॉस येणार आहे आणि नाही चूक झाली तर मग लॉस नाही येणार आहे आणि जरी लॉस आला तर मग जी चूक तुम्ही केलंय ती चूक दुरुस्त करून परत त्याच पद्धतीने त्याच एनर्जीने पुढे फेस करावं लागेल. तुमचा अप्रोच कसा असतो याच्यावर? यावरती माझा अप्रोच म्हणजे लॉसेस तुमच्या डॉक्युमेंटेशन क्लिअर आणि तुमचा CHA, तुमचा सप्लायर, तुमचा बायर आणि स्वतः तुम्ही जर क्लिअर असेल तर लॉस होणार नाही. प्लस हा झाला लॉसचा विषय. प्रॉफिट जर म्हटलं तुम्ही तर मग प्रॉफिट म्हणजे पण एक्सपोर्ट बिझनेसमध्ये कोणत्याही बिझनेसमध्ये असू द्या, तुमचा सप्लायर आणि बायर यामध्ये रिलेशन मेंटेन ठेवणे आणि रिलेशन बिल्डअप करणे, वाढवणे हेच तुमचं प्रॉफिट असतं बिझनेसमधलं. त्याचप्रमाणे मग ग्रोथिंगवर जाणार तुम्ही, त्याचप्रमाणे तुमचा बिझनेस डेव्हलपमेंट होणार त्याचप्रमाणे. या गोष्टी प्रॉफिट आणि लॉस एक्सपोर्ट रिलेटेड बिझनेसमधल्या आहेत. तर तुमचा जो आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स राहिला ॲज अ एक्सपोर्टर, तर तुम्ही नवीन एक्सपोर्टर्सला यामधनं काय अल्टिमेट ॲडवाइस देऊ शकता? तर मग एक्सपोर्ट इंडस्ट्री जे तुम्हाला ज्या प्रकारे दाखवल्या गेली, ज्या प्रकारे हार्डनेस दाखवल्या गेले, की यामध्ये लॉसेस असतात. म्हणजे ट्रेड वाईज दाखवलं गेलं. मनामध्ये तुमच्या डाऊट हमेशा बिंबवला गेला, की एक्सपोर्ट इंडस्ट्री दाखवल्या गेली तुम्हाला ब्लेझर्स, शूज ह्या गोष्टी जे दिसतात तुम्हाला. ॲक्चुअली इंडस्ट्री महत्त्वाचं आहे यामध्ये म्हणजे तुम्ही माल विकणे. ज्यावेळेस तुम्हाला विकता याल, विकण्याची कला ज्यावेळेस तुमच्या अंगी प्राप्त झाली, विकण्याची कला ॲज ते इंटरनॅशनल मार्केट असो वा तुम्ही डोमेस्टिक मार्केट असो, विकण्याची कला तुमच्यामध्ये आल्यानंतर मग त्या गोष्टी तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही पण एक्सपोर्टर बनू शकता. त्या गोष्टी तुम्ही पण करू शकता. असं काही यामध्ये हे नाहीये तेवढं, की तुम्ही अ, म्हणजे जे शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि महत्त्वाचा प्रॉडक्ट म्हणजे त्यांचाच प्रॉडक्ट असतो, जे की जास्त प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतो. पण ॲक्चुअली ते एक्सपोर्ट करत नाही. त्या ठिकाणी येतात बाहेरचे गुजराती, मारवाडी जे आहेत ते येऊन एक्सपोर्ट करतात. ते येऊन पैसा कमावून राहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये. तेच सांगणं आहे, की माझं आपल्या महाराष्ट्राच्या नवीन एक्सपोर्टरना, नवीन स्टुडंटला, की तुम्ही ह्या गोष्टी योग्य प्लॅटफॉर्मचा अभ्यास करून किंवा एनालिसिस करून, योग्य गाईडन्स घेऊन, योग्य डॉक्युमेंटेशन सबमिट करून, योग्य प्लॅटफॉर्म B2B साइट्स आहेत. ह्या गोष्टी एनालिसिस करून तुम्ही करू शकता. एक्सपोर्टर तुम्ही बनू शकता. म्हणजे एकंदर याच्यावरून लक्षात येतंय म्हणजे की गोष्ट एवढीशीच आहे. पण आपण त्याला कधी अभ्यास न केल्यामुळे त्या न गोष्टी केल्यामुळे ह्या करू गोष्टी शकत तुम्हाला नाही. थोडंसं दूरवर म्हणजे भीतीदायक दाखवल्या गेले. एक मनामध्ये तुमच्या भीती निर्माण केली गेली, की एक्सपोर्ट इंडस्ट्री खूप प्रमाणामध्ये फ्रॉड असतात. हे आता मी पण शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. मी पण याच लोकांमधला, याच स्टुडंटमधला आहे. हं, हं. याच फॅमिलीमधला आहे. हं. एकतर मी शेतकरी माझे म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड पाहिलं तर शेतकरी कुटुंबातून. हं. त्यामुळे असं यामध्ये असं कोणता मोठा रॉकेट सायन्स नाही मला असं वाटतं. त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस करू शकतो. त्या पद्धतीनं तुम्ही प्लॅटफॉर्म पकडणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं गाईडन्स महत्वाचा आहे तुम्हाला त्या पद्धतीनं. आणि मार्केटमध्ये जे चालू आहेत, की 3 दिवसाचं तुम्हाला वर्कशॉप अटेंड करून एक्सपोर्टर बनवायचा विषय. हं. आणि ह्या गोष्टीनं जर एक्सपोर्टर झाले असते, तर मग आज गल्लीबोळात एक्सपोर्टर भेटले असते. त्यामुळे त्या गोष्टी तेवढ्या सोप्या नाहीत. त्यासाठी तुम्हाला योग्य गाईडन्स महत्वाचा आहे, अभ्यास महत्वाचा आहे. महत्वाचं म्हणजे हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क ह्या गोष्टी दोन्ही महत्वाच्या आहेत आणि प्रोडक्ट तुमचा. तसं हा जो एक्सपोर्टचा बिझनेस आहे, याच्यामध्ये आतापर्यंतच्या तुमच्या काही ज्या अचीव्हमेंट्स असतील त्या सांगू शकाल? हो, नक्कीच. एक्सपोर्टमध्ये आतापर्यंत मला म्हणजे एक्सपोर्ट रिलेटेड जेव्हापासून माझी जर्नी स्टार्ट झालेली आहे, मी एक्सपोर्टर बनलेले आहे. हं. त्यावेळेसपासून मला MSME मिनिस्ट्रीद्वारे स्किल डेव्हलपमेंट थ्रू डॉक्टरेट अवॉर्ड भेटलेला आहे. हं. परत भारत युवा उद्योजक 2025 चा अवॉर्ड भेटलेला आहे. छत्रपती युवा उद्योजक 2025 चा अवॉर्ड भेटलेला आहे. भरपूर हे आहेत माझे आणि एक बिझनेस माझा एका वर्षामध्ये 7.25 CR क्रॉस आहे. हं. त्यामध्ये लॉसेस पण आणि प्रॉफिट म्हणजे लॉसेस पण आहेत, असं नाही की लॉसेस नाहीत. लॉसेस आहेत. ज्यावेळेस मी चुकलो त्यावेळेस लॉसेस होते. हं. ते चुका रिकव्हर करून मी पुढे गेलेलो आहे. चायनाचा माझा एक मित्र आहे, जे की एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये मी आल्यानंतरच तो ओळखी झाली आमची.
तो आता ह्या लेव्हलचा मित्र बनलेला आहे, की तो त्याचे इव्हेंट्स असतील किंवा मग एक्सपोर्ट रिलेटेड त्यांचे एक्झामिनेशन असतील. तो आता मागच्या महिन्यामध्ये तो मला व्हिसा आणि तिकीट प्लस राहण्यासाठी रेंट म्हणजे त्याच्या घरी, या सगळ्या गोष्टी अरेंज केल्या होत्या त्यांनी. हं. एक तर तो चायनाचा आणि मी इंडियाचा. हं. आणि मी तर एक म्हणजे पूअर फॅमिलीमधून आलेलो. हं. मग सांगायचं म्हणजे की एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला संधी पण भरपूर आहेत. तर तुमच्या बिझनेसवर आणि तुमच्या ट्युनिंगवर आणि तुमच्या वर्कवर डिसाईड करते, की तुम्ही कशाप्रकारे आहेत. तर त्याच प्रकारे दुबईमध्ये पण फ्रेंडशिप चांगल्या प्रमाणे आहे, जेणेकरून पेमेंट कधीच टफ होणार नाही. परत इंडियामध्ये पण नवीन मित्र बनलेले आहेत एक्सपोर्ट रिलेटेड, जे की टॉप बिझनेसमधून आलेले आहेत. तर जर लोकांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल, तर ते तुमच्याशी कनेक्ट व्हायला म्हणजे कशा पद्धतीने कनेक्ट होऊ शकतात? जर नवीन एक्सपोर्टरना लोकांना कनेक्ट व्हायचं असेल, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स LinkedIn आहे, Instagram आहे, Facebook आहे. हं. कंपनी पेज आहे, कंपनी ऑफलाईन मेल आहेत. हं. परत कंपनी वेबसाईट आहेत. या थ्रू मला कनेक्ट होऊ शकतात. तर मित्रांनो, ज्या लोकांना एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, त्यांच्यासाठी आपल्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर बालाजी कदम यांनी बरीच माहिती दिलेली आहे आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता. आणि या शोमध्ये आल्याबद्दल डॉक्टर साहेब परत एकदा तुमचे धन्यवाद.